तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. नमस्कार. राजगुरुनगर नगरपालिकेतर्फे होणाऱ्या शहीद दिनानिमित्त 23 मार्चला जो शहीद दिन आहे हुतात्मा राजगुरू शिवराम हरिराजगुरू यांचा, तर त्यानिमित्ताने राजगुरुनगर शहरात आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर त्या निमित्ताने 21 तारखेला प्रथमतः मॅरेथॉन स्पर्धा ठेवलेली आहे. मॅरेथॉन स्पर्धा सकाळी 6 वाजता चालू होणार आहे व विविध गटात मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. 2 नंबरला 21 तारखेलाच अभि मुंडे सायकू शायर यांचं व्याख्यान राजगुरुनगर शहरात बाफना रंगमंदिर येथे संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेलं आहे. व दिनांक 22 तारखेला सायकल स्पर्धा सर्व गटांमध्ये होणार आहे. सकाळी 6 वाजता सायकल स्पर्धा हुतात्मा राजगुरू शिवराम हरिराजगुरू यांच्या पुतळ्यापासून ST स्टँडपासून सुरू होणार आहे. व 23 तारखेला आरोग्य शिबिर सकाळी 11 ते 5 आयोजित केलेलं आहे. व त्या शिबिराच्या नियोजनामध्ये जे काय आहे सदरच्या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये कार्डियक चेकअप विथ ECG, ब्रेस्ट आणि सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग होणार आहे, जनरल चेकअप होणार आहे, BP, शुगर, HB विथ मेडिसिन्स, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल आणि CBC टेस्ट अशा विविध प्रकारच्या हेल्थ चेकअपच्या सुविधा त्या आरोग्य केंद्रामार्फत आपण उपलब्ध करतो आहे. शिबिर कुठं होणार आहे? शिबिर आनंद मंगल कार्यालय. व प्रथमतःच असं नियोजन नगरपालिकेने केलेलं आहे व त्या सर्व नियोजनाला राजगुरुनगर वासीय व जे काही संस्था मंडळं, जे काही व्यापारी संघ, जे काही सर्व राजगुरुनगर शहरातील महिला, लहान मुलं सर्वांनी भव्य असे योगदान द्यावे, हीच आम्ही सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष व माझ्या वतीने व सर्व स्टाफ, शिवसाहेब, कर्मचारी यांच्या वतीने मी राजगुरुनगर शहराला करीत आहे. नमस्कार. आणि जे सगळे पार्टिसिपेट करणार आहेत त्यांना कंपल्सरी आपण टी-शर्ट ठेवले आणि एक मेडल ठेवले आहे. शहीद दिन याआधी आमची सर्व टीम बाहेर ठिकाणी पाहून आलो होतो. समजा शिवनेरीला पण पाहून आलो होतो, जुन्नरला बदरसिंग यांच्या गावाला पाहून आलो होतो माझी 3 वर्षापूर्वी. तेव्हापासून आमची कल्पना होती, पण प्रशासक लाज होता. आत्ता निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष निवडणूक झाली, नगरसेवक झाली, त्यानंतर आम्ही 3 महिन्यापासून हे नियोजन चाललं आहे की असं टाळायचं. ह्यावेळेस 3 दिवसाचा त्याला आहे कार्यक्रम. पुढच्या वेळेस तेव्हा मोठ्या स्वरूपात ठेवू. आणि राजगुरुनगरवासियांना आमच्या सर्व टीमतर्फे आव्हान आहे की आपण याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. साठी तिथं दिवसभर कार्यक्रम ठेवले आहेत वाड्यावर, ते समितीतून ठेवलेले आहे. त्यात नगर परिषद पण इन्व्हॉल्वमेंट आहे, दोन्ही पण तिथं नियोजन ठेवलं आहे. आणि आता जसं काम होत जाईल तसं मोठ्या प्रमाणात तिथे कार्यक्रम होत जातील. पण आत्ता काही जागा थोडी अवेलेबल नसल्यामुळं कार्यक्रम आपण राजगुरुनगर शहरामध्ये बाहेर जागेवर घेतले आहे. आणि पुढील काही दिवसांनी तिथं जागा अवेलेबल सर्व कार्यक्रम तिथं होत जाते. म्हणजे 7 दिवसाची आपण जशी यात्रा बोलवायची, राजगुरुनगर शहराची यात्राच बोलवायची, असे कार्यक्रम इथून पुढं करायचे आहेत. मी वारंवार वाड्यावर जात असतो आहे, राजगुरू वाड्यावर. व आत्ताची परिस्थिती अशी आहे, काम नदीपात्रातलं एप्रिल-मे मध्ये वेगाने चालू होईल. व तिथं आत्ता जो घाटाचं काम होणार आहे, म्हणजे जे राजगुरू वाड्याच्या खाली पायऱ्या आणि तिथून नदी घाट, असं काम थोडंसं वेग पकडन आता पाणी कमी झाल्यानंतर. व वाड्यातही राजगुरू हुतात्मा राजगुरूंच्या जे जन्मखोली आहे त्याचंही काम आता पूर्णत्वात आता आलेलं आहे. आपण सत्तेत आहात आणि नगरविकास खातं सुद्धा आपल्याच मंत्री महोदयांकडे आहे. नेमकं आज नागरिकांना काय शब्द द्याल की स्मारकाचं काम कधीपर्यंत पूर्ण करून द्याल? तरी साधारण 1 ते 1.25 वर्षात राजगुरूवाड्याचं जे काही काम प्राथमिक जे वर्किंग काम आहे बांधकामामधील, तर ते आता पूर्ण होईल. व तिथून पुढचं जे लोकांना काही त्याच्यात पेमेंट मिळणार आहे, ज्यांच्या जमिनी गेल्यात, ते काम येणाऱ्या 5 ते 6 महिन्यात पूर्ण होईल. मॅरेथॉनचे रूट्स असतील, सायकलिंगचे रूट्स असतील, हे आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ग्राफिटीद्वारे प्रोव्हाइड केले जातील, की जेणेकरून तुमच्यामार्फतसुद्धा नागरिकांना एक आव्हान होईल जास्तीत जास्त लोकांना याच्यात इन्व्हॉल्व होण्यासाठी. प्रमुख पाहुण्यांचा विषय 1-2 दिवसात
कन्फर्म करून नगराध्यक्ष साहेब सांगतील तुम्हाला. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.